हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये. तर चला आता मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर गाईज, आमचे व्हिडिओ पाहत जा आणि लाईक करत जा, कारण तुमच्या सपोर्टची लई गरज आहे आम्हाला. कारण तुम्ही सपोर्ट केला तेव्हा आम्हाला जरा उल्हास येतो व्हिडिओ बनवायचा बी. तर चला आता वैसूकडे जाऊ आपण. वैसू काय करायला लागली तर वैसू आराम करायला लागले. काय आराम करायला लागली काय तू? काहून? काम करायचं. अरे तुला काम करायचा रोजच कंटाळा येतो. तू या पुढे का हाणून घेऊ मी? तुम्ही करता का काम? अरे एवढा जोर जोरानं आड जाऊ नको ना माझ्यावर तू. हा, म्हटलं तुम्ही काम करता. अरे नाही 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 नाही, असं आड जाऊ नये. अरे भाई, तुला किती समजवू मी आड जाऊ नये म्हणून. मालकावर मी मालक आहे, मालक. मी मालकीण आहे तुमची. जर आरडे तर वाढवू शकते मी. खरी गोष्ट आहे, तू मालकीण आहे, पण मग मी मालक आहे ना. तुम्ही कमवून आणता तर मी घरातले राबते, राब राब राबते. अरे हो, खरी गोष्ट आहे, पण मालकाचा मालक कोणी नसतो वैसू. काऊन नसतो? मालकाचा मालक कोणी असतो का? मी आहे. हा? हा. अरे काय तुम्ही हिची गाई देता रे? मग हा, तुम्ही मयाकून एका हिच्याकून आहे रे बाबा. हो आधीच सांगा ना. हा? मम्मी पप्पा, मग तुम्ही ते हिच्याकूनच बोलता. मी म्हणतो मालकाचा मालक कोणी? एखादा ते म्हणतोय मालकाचा मालक असती बायको. मग हो, मालकाचा मालक करायचंच नसलं, समजा तुम्हाला कोणीच नाही मालकाचा मालक पाहिजे, लग्नच नाही करायचं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जर मालकाचा मालक जर नाही पाहिजे तर लग्न करायचं नाही. अरे व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. काऊन की या सवालाचा जवाब माझ्याजवळ बी नाही वैसू. खरी गोष्ट आहे, मग खरं खोटं नाही म्हणायला लागलो. आहे का नाही भैया? तर गाई जी खरी गोष्ट म्हणली वैसू, कारण की मालकाला मालक नाही पाहिजे तर लग्न करू नये, ही वैसूची खरी गोष्ट आहे. वा वैसू, या गोष्टीवर मी बी खुश झालो तुझ्यावर. वा, काय जबाब दिला तू आज. चिवडा दे भैया मला खायला थोडासा. तर काय वैसूची खरी गोष्ट आहे का नाही हे बी आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्ही. कारण आपण पाहू ही वैसू खरं बोलली का खोटं बोलली. कारण मला तर या सवालाचा जबाब मला नाही यायला लागला, पण तुमच्या जवळ जर असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा वैसू जे म्हणली ते, है ना. काय खायला लागली? चिवडा? अरे चिवडा असा नाही खाऊन रे बाबा, जरा प्लेट मध्ये घे, कशामध्ये घे. हा, मग तू अशी थैलीत घेऊन खायला लागली का? असं बी म्हणायचं लाग नाही तुला. हो ना, असं कोणी चिवडा खात असतो का? तू जर असा खाल्ला तर लेकर कसे खातील मग? संस्कार कशाला म्हणते? खाऊ द्या. अरे अरे, तुला चांगलं बी सांगलं तरी तू वस वस करते मला. हा, अरे काय तुम्ही म्हणायला लागले रे? हा, मग आता चहा मध्ये पत्तीच टाकतेत ना बापा. अरे काय कमाल आहे तुमची रे बाबा. हा, थोडीशी टाक, तू काळा चहा पितो तर आम्हाला लागते जास्त दुधाची चहा, आहे ना. हा, पत्ती टाक. का नुसतं तू गुळवणीच बनवलंय ते साखरेचं? हो ना, आणि म्हणायला लागलाय नुसतं साखरेचं पाणीच वाटायला लागले. अरे तुझ्या मम्मीला, तुमच्या मम्मीला टेस्ट करायला होता करे काय? कधी बापाकडे बी पाहा जाणार आहे पोरा. बस झालं, बराबर आहे. काळा चहा तेवढाच पाहिजे. थांबा थांबा, नाही मला नाही प्यायचं रे, मी मजा केली. अरे नको नको नको, अरे नाही नाही मला नाही पाहिजे त्याचा चहा कोण पिनो? काळा चहा हो, पितोय ते बेगर दुधाचा मला नाही आवडत तो. काय आहे का नाही? अरे मी इकडे आलो की तू आलीच का इकडे माग माग? तुम्हाला काय होतंय हो? काय मला कुठं काय होते? तू बक बक करत राहते ना, म्हणून मी मला जर बाल्कनीत उभं राहावं. आलीच नाही माग तू. लेकर बाल्कनीत खेळतीनच ना. तर काही लेकर बाल्कनीत खेळायला लागले मस्त. आमच्या हे गलीत गलीत लहान लहान लेकर खेळायला लागले. चला आता मी घरात जातो. आता ही वैसू काय मला असं वाटतंय माझ्या माग मागच राहणार रे बाबा. अरे तू कायला आली रे? डबल आलीस का? तू म्हणलं काय? हा, बरे. हा, तुमचं म्हणणं काय मग असतं? म्हणणं काय नाही रे बाबा.
बसू द्या बापा आम्हाला मी हारलेला खिलाडी येते याजवळ. आम्हाला जायचंय बाजारला. तुम्ही बाजारला जाऊ शकता, मलाही कामाला जायचंय. पण तू म्हणते तुमचं काय आहे? मी हारेल खिलाडी आहे तुझ्याजवळ. बाप्पा माणूस साऱ्या जगात संगत जितू शकत, बायको संग नाही जितत. ही गोष्ट मी बी खरी आहे. समजलं का? दुखवते तरी का मी काही शब्दानं? अरे काय म्हणते तू? कमेंट येते ना आता तुला, पाय की दुखावते का नाही काहीच तुझं? कमेंट येत नाही. नाही का? सगळ्याला माहिती माझ्या भावाला बहिणीला एवढं कॉमेडी करते. असं आहे तुझ्या पप्पाच्या चॅनल मध्ये आम्ही असं दाटून भांडणं केले आणि बोलतो, आणि माझ्या चॅनल मध्ये मी भांडणं करत नाही. हा, काहून तर ते एकटीचं चॅनल आहे. मग तर असं वाटतंय का? मग त्याला माहितच आहे ना. माझ्या भावाला बहिणीला सगळ्याला माहिती आहे ताई खोटं खोटं भांडते ते. हा, याला भांडण थोडं म्हणते तू वैसू. हम्म. हा ते आपल्या कॉमेडी चालतात. हा, भांडण थोडं म्हणते. आता ते मग चॅनल कसं आहे, भांडण कशाला मी म्हणते एकटी माहिती? राहते तर मग शेअर करते मी सगळं. घरातलं काम करते, हे केलं ते केलं, भाजी केली, असं केलं तसं केलं. अरे त्या भांडण चॅनल मध्ये मी ते बोलते आणि या चॅनल मध्ये मी यायला भांडणं करते. नाही 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 नाही, याला भांडण थोडं म्हणते. भांडण कशाला म्हणते माहिती का? असं धुणं काय ना भैया धुणं धरू धरू आपटायचं. धुणं धुतल्यावर आणि असं जरा आपटलं तुला, तवा त्याला म्हणते भांडण केलं वा. हो ना. पाहू का तुमच्याकडे? अरे नाही, माझ्याकडे नको भाऊ. आता किती वर्षापासून तर पाहा लागली तू. म्हटलं का पाहू? फोन कोणाचा आलता? कट केला काय मग? सांगायचं आई नंतर फोन कर. फोन करणारा वाटतोय मग फोन काहून उचलत नाही, असं करायचं. मग नाही. आपला चहा तू बनवायला लागली का? तो बनवणार आहे? कोण बनवणार? त्या घडी बंद पडी काय आपली? हा घरी बंद शेर. हा, शेला आणून टाकायचं असताना मग याला सांगायचं असतं शेला अशी नाही. किटकिट करते हे दोघं. लय बापा लगे बहीण भावाची किटकिट असतेच म्हणा ती तशी. आम्ही लय करत होतो किटकिटी. दुपारची थोडी झोपले, झोपा म्हणत काय आलं मम्मी पाय मम्मी पाय मम्मी पाय मम्मी. भैयानं नाही परेशान केलं खरं सांगायचं. शकू कानाजवळ लगे अशी आवाज चालूच असते दुपारचं झोपलं माणूस तर. व्हेरी नाईस. सकाळचं काम मला 2 वाजा लोक 3 वाजा लोक जाते काम. मग माणूस झोपतय थोडस आराम करतय दुपारा. ते गेलं कुठं? अरे बाय गाईज. तर बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की तुमच्या सपोर्टची आम्हाला लय गरज आहे. तर बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.